हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. आजोबा आले आणि म्हणाले, त्या मुलाशी बोलू दे मला, मगच ठरवता येईल लग्नासाठी योग्य आहे की नाही. माझ्या मनात ओरडावं वाटलं. मी तुमच्या मोजबट्टीत बसण्यासाठी नाही पडून गेले. माझ्यासोबत होता तो फक्त एक समजून घेणारा मित्र. बाबांनी ठाम शब्दात सांगितलं, सगळं संपलं. अभ्यासाच्या नावाखाली हे नाटक संपलं. तुझी शिक्षणाची लफडी बंद. तू माझ्यासोबत घरी परत येतेस. मी एक मुलगा पाहीन आणि तुला लग्न करून पाठवून देईन. मी साप पाडू शकत नाही. माझ्या मनात एकच विचार घोळत होता. मी आजोबांच्या बोलण्याशी सहानुभूती दाखवावी की बाबांसमोर शरण जावं. नाही बाबा, मी जगेन. आईच्या इतिहासाला उलथवून मी जगेल, स्वतःच्या श्वासांच्या आधारावर. हे ठरवून मी सगळ्यांना दुर्लक्षित करत सरळ माझ्या ट्रेनिंगसाठी हॉटेलला निघाले. हॉटेलला पोहोचल्यावर मी आजोबांना फोन करून सांगितलं, मी ट्रेनिंग हॉलमध्येच राहणार आहे. आता मी घरी परतणार नाही. मला हॉटेलकडून 4,000 रुपये मिळत होते आणि राहणं खाणं फ्री होतं. ट्रेनिंगचा काळ निभावण्यासाठी एवढं पुरेसं होतं. पण पुढे काय? माझ्या बंकरमध्येच राहिल्यामुळे संकेतला माझ्या मागच्या परिस्थितीचा अंदाज आला होता. त्याची माझ्याविषयी वाढती सहानुभूती मला मात्र त्या जुन्या पारंपरिक कौटुंबिक बंधनांची घुसमट वाटत होती. संकेत माझ्या कठोर वागण्याने चकित झाला होता. शेवटी मुलींना जरा जरी आधाराची गरज नसते का? नाही संकेत, मी माझे श्वास स्वतःच माझ्या संघर्षाच्या उष्णतेत तयार करेन. हॉटेलमध्ये राहण्याच्या माझ्या निर्णयाने आजोबा आणि आईवर मोठा आघात झाला. बाबा आईला न नेताच परत गेले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं, आता आजोबा आणि आई मिळून तिला जितकं बिघडवायचं तितकं बिघडवत. आम्ही आता जबाबदार नाही. आजोबांनाही आता विनवण्या करता येत नव्हत्या आणि आई तर आधीच बाबांसमोर गप्प होती. आईची दयनीय अवस्था पाहून माझ्या मनात विचार आला, मीही शरण जावं का? आणि मग बाबांनी ठरवलेल्या नरकात स्वतःला सोपवून द्यावं का? पण हे केल्याने माझ्या दुर्दशेची परिसीमा गाठली असती आणि आईच्या भविष्यात काही सुधारणा होईल याची खात्री नव्हती. माझ्यासमोर दुसरी अडचण होती, कॉलेजच्या पुढच्या 6 महिन्यांच्या फीची व्यवस्था करणे. ती जवळपास 50,000 रुपये होती. हे पैसे आजोबांकडून मागणे म्हणजे बाबांबरोबर संघर्षाला नवीन टोकावर नेणं होतं. मग मी काय करणार? संकेतच्या फी भरण्याच्या प्रस्तावाला होकार देऊ का? की माझा अहंकार माझ्या शिक्षणावर गदा आणेल? वर्षाच्या मध्यात एज्युकेशन लोन मिळणं कठीण होतं. शेवटी मी संकेतलाच विचारलं. संकेतने वर्षभराची फी भरायला सहमती दर्शवली आणि माझ्या समाधानासाठी मी त्याला वचन दिलं की कोर्स पूर्ण झाल्यावर नोकरी करून मी त्याचे पैसे परत करेन. एके दिवशी मी ट्रेनी म्हणून हॉटेलमध्ये रिसेप्शन काउंटरवर उभी होते. अचानक बाबा एका 30 वर्षाच्या तरुणासोबत कारमधून उतरले आणि थेट माझ्याजवळ आले. बाबांनी मला HR मॅनेजरचा मेल दाखवला. त्यांनी माझ्या येथून रवानगीची व्यवस्था आधीच केली होती. मी ताबडतोब HR मॅनेजर मॅडमकडे गेले, वस्तुस्थिती त्यांना सांगितली आणि सकारात्मक फीडबॅक मिळवला. मग बाबांसमोर ठाम उभी राहिले. घरी गेल्यावर माझ्या काहीही करून टोकाचं पाऊल उचलण्याच्या इशाऱ्याने घाबरून बाबांनी आईला बोलावून घेतलं. एकीकडे मला ट्रेनिंगला परत जाण्याची घाई होती, दुसरीकडे त्या मुलाशी लग्न लावण्याच्या प्रस्तावातून सुटका करून घ्यायची होती आणि त्यासोबतच संकेतला कुटुंबात एक स्थान मिळवून द्यायचं होतं, जेणेकरून त्याने माझ्यासाठी जे केलं त्याला योग्य महत्त्व मिळेल. सर्वप्रथम मी संकेतशी बोलले. तो आनंदाने तयार झाला. त्याने आजोबा आणि बाबांमधील दुवा बनायचं ठरवलं. हळूहळू संकेतच्या प्रयत्नांमुळे आजोबांची त्याच्याशी चांगली ट्युनिंग झाली आणि त्याचवेळी बाबांबद्दलही त्याची कठोरता थोडी सौम्य झाली. मी HR मॅनेजर मॅडमला त्यांचे आधीचे शब्द आठवून दिले आणि मला लवकर ट्रेनिंगला परत बोलावण्याची विनंती केली. त्यांनी माझ्या स्वावलंबी विचारसरणीचं स्वागत केलं आणि बाबांवर दबाव आणला की त्यांनी मला ट्रेनिंग पूर्ण करून द्यावं. मीही ठाम होते. त्यांनाही हे समजलं होतं की जर मी एक पारंपरिक व्यावसायिक कुटुंबात अडकले तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि जर खूप जास्त आटोकाट लावलं तर माझ्या लग्नाच्या वेळी अडचणी निर्माण होतील. शेवटी बाबांनी मला ट्रेनिंगला परत जाण्याची परवानगी दिली. संकेत माझ्यावर सतत लक्ष ठेवून होता. एक दिवस मी खूप अस्वस्थ होते. मुळीच बरे वाटत नव्हते. माझं डोकं फुटल्यासारखं दुखत होतं. संकेत जवळ आला. तो काही वेळ शांतपणे मला पाहत राहिला आणि मग म्हणाला, अगं एवढं का विचार करतेस? मी आहे तुझा मित्र. मी तुझ्यासोबत आहे. मग एवढं टेन्शन का घेतेस? तो पुढे म्हणाला, माझ्यासोबत असतेस तेव्हा मला आनंद होतो आणि हे तुला सांगताना मला आणखी जास्त आनंद होतो. तुला सांग, मी तुझ्या कोणत्या तरी कामी येऊ शकतो का? मला खूप आनंद होईल. मी विचारांनी इतके गढून गेले होते की फक्त रडू लागले. संकेत म्हणाला, मी तुझ्यासोबत आहे कविता. तू हवं तसं ठरव, पण मी असतोच, तुला हवं असलं तरी आणि नसलं तरी. समाजमान्य नात्यांमधून पती-पत्नी झालो नाही तरी चालेल, पण साथ असण्याचा आणि समजून घेतलं जाण्याचा अनुभव अनमोल आहे. तो पुढे म्हणाला, जर तुला माझ्या उपस्थितीने काहीच फरक पडत नसेल तर तेही निर्धास्तपणे सांग. हो, मी तुला विसरण्याची हमी देऊ शकत नाही, पण तू जसं ठरवशील तसंच होईल.
हे ऐकून माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. बाबा कुटुंबासाठी पैसा कमावतात, जबाबदारी पार पाडतात. हा नक्कीच मोठेपणा आहे. पण याचा अर्थ त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांच्या विचारांची आणि इच्छांची पूर्णपणे उपेक्षा करावी? पैशाच्या बदल्यात त्यांना एवढा अधिकार कसा काय मिळू शकतो? एखाद्याला जन्म देणं म्हणजे त्याच्यावर दया दाखवणं नाही. हे विचार मनात चालू असतानाच मी सुन्न झाले होते. संकेत म्हणाला, तुला कोणतीही अडचण आली तरी मला सांग, मी त्याचा उपाय शोधेन. लग्न ठरलेल्या मुलाचा फोन नंबर मी काहीतरी विचार करून बाबांकडून घेतला होता, असं सांगून की लग्नाआधी मला त्याच्याशी फोनवर ओळख करून घ्यायची आहे. नंतर मी हा नंबर संकेतला दिला आणि आम्ही त्यावर चर्चा सुरू केली. याच दरम्यान संकेतने आजोबांसोबत आपली एक वेगळी जागा तयार केली होती. तो आता माझ्या विचारांबद्दल माझ्या कुटुंबाला समजावत होता. तेच विचार ज्यात आजवर कुणालाच रस नव्हता. त्याने आजोबांशी बोलताना स्पष्ट केलं, हे अहंकाराचं घेऊ नका आजोबा. मी तिला समजून घेतलं आहे कारण मी तसा प्रयत्न केला आहे. तुम्ही लोक तिच्या अधिक जवळ आहात. पण प्रश्न कोणाला महत्त्व दिलं जातं याचा आहे. तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या विचारांना अधिक महत्त्व देता. आणि मी कविताचा मित्र आहे, त्यामुळे मी तिला सहज समजू शकतो. आजोबा एवढेही हट्टी नव्हते. त्यांनी हे समजून घेतलं आणि मला मदत करायचं मान्य केलं. नंतर त्यांनी त्या मुलाला फोन केला आणि म्हणाले, बेटा, तुमचं कुटुंब फार पारंपरिक आहे, पण हे लग्न तुम्हाला सुख देऊ शकणार नाही. मुलीच्या वडिलांना फक्त तिला शिक्षा द्यायची आहे, म्हणूनच ते हे लग्न लावून देऊ इच्छितात. पण ती कोणत्याही दबावाखाली किंवा जबरदस्तीने लग्न करणार नाही. ती स्वतंत्र विचारांची आधुनिक मुलगी आहे. लग्नानंतर तुमची आणि तुमच्या कुटुंबाची फजिती होऊ नये म्हणून हे सांगतोय. बाकी तुमची इच्छा. त्या मुलाने पटकन फोन ठेवायचा प्रयत्न केला आणि म्हणाला, मी हे लग्न करणार नाही. सुरुवातीपासूनच मला संशय होता. आजोबांनी हसत उत्तर दिलं, अरे, पण नंतर हे म्हणू नकोस की आम्ही तुला आगाऊ सांगितलं नाही. कारण मुलीच्या वडिलांच्या भीतीने आम्हाला तसं म्हणता येणार नाही. आणि जर तू पुरावे द्यायला लागलास तर मग दुसरा मार्ग अवलंबावा लागेल. तुम्ही मुलाच्या बाजूचे आहात, त्यामुळे मुलीबद्दल चौकशी करणं तुमचा हक्क आहे. त्यामुळे असं सांग की मुलगी पसंत नाही. मग विषय शांतपणे संपेल. हो, तसंच सांगेल. बाबांच्या प्रतिष्ठेला ठेच लागली होती, पण मी माझ्या पायावर उभं राहायचं ठरवलं होतं, जेणेकरून माझ्या कुटुंबाचं नाव मी प्रकाशमान करेल. मी कोणत्या मुलासोबत पळून गेलेली नव्हते. संकेत माझा चांगला मित्र होता. फक्त त्याचा एकच कसूर होता की तो मुलगी नव्हता. या दरम्यान संकेतने आजोबांच्या जुन्या विचारसरणीत बऱ्यापैकी बदल घडवला होता. ते आता नवीन पिढीला समजून घ्यायला तयार झाले होते. मी अजूनही ट्रेनिंगमध्ये होते आणि त्या हॉटेलचा बंकरच माझं सध्या राहण्याचं ठिकाण होतं. माझ्या वाढदिवसानिमित्त आजोबांनी त्यांच्या घरी एक छोटासा समारंभ ठेवला आणि काही ओळखीच्यांना आमंत्रित केलं. या पार्टीचे सर्वात विशेष पाहुणे म्हणजे माझे आई बाबा होते, ज्यांना आजोबांनी त्यांच्या वक्तृत्वाच्या जोरावर यायला राजी केलं होतं. निसंशय यात संकेतचा मोठा वाटा होता. पार्टी संपल्यावर आजोबांनी संकेतला रात्री आमच्यासोबत राहण्याची विनंती केली. बाबांचा पहिला प्रश्न होता, हा अजूनही इथे आहे का? त्यांचा रोख स्पष्टपणे संकेतकडे होता. आजोबांनी शांतपणे उत्तर दिलं, म्हणजे आपण सगळे एकत्र राहू शकू म्हणून. ते पुढे म्हणाले, थोडा वेळ थांबून माझं ऐक पवन. प्रत्येक गोष्ट ऐकायची नाही आणि फक्त स्वतःच्या मनाप्रमाणेच वागायचं. हे किती योग्य आहे? मी मध्येच बोलले, बस पप्पा, तुमच्या जुन्या विचारसरणीने आम्हाला खूप काही सहन करायला लावलं. तुमच्या निरर्थक विचारांच्या बंधनात आम्हाला अडकवू नका. तुम्ही अहंकाराने भरलेले आहात. पैसा आणि प्रतिष्ठेच्या जोरावर तुम्ही तुमचं कुटुंब ताब्यात ठेवू शकत नाही. आयुष्यभर तुम्ही हुकुमशाही पद्धतीने सर्व काही चालवू शकत नाही. मी पुढे म्हणाले, तुम्ही माझा खर्च उचलता हे तुमचं कर्तव्य आहे. त्या बदल्यात तुम्हाला काही मिळेल अशी अपेक्षा कशाला? बेटी का बाप म्हणून स्वतःला मोठं समजून कुणाला हिणवताय? तुम्ही स्वतःला काय समजता? आई स्तब्ध झाली. ती माझ्याकडे पाहत होती. अचानक ती बोलली, हे संकेतच्या संगतीचा परिणाम आहे. विचार आधीपासूनच मनात होते, पण बोलायची हिंमत नव्हती. आणि हेच तर पप्पांना हवं होतं, कोणाची हिंमतही होऊ नये त्यांच्यासमोर बोलायची. आईचं बोलणं ऐकून बाबांना जणू धक्का बसला. त्यांना कधी स्वतःच्या अहंकाराचा किल्ला पाडायची हिंमत झाली आहे का? कधी प्रयत्न केला आहे का स्वतःला चुकीचं मान्य करण्याचा, स्वतःच्या विचारांवर पुनर्विचार करण्याचा? बाबा निरुत्तर होऊन मान खाली घालून बसले, जणू त्यांच्या आत ज्वालामुखीचा उद्रेक होत होता आणि तो लावा वितळत वितळत गोठत होता. हळूहळू त्यांनी डोळे वर केले. ते संकेतकडे पाहत राहिले. शांत, संयमी चेहरा. असा माणूस ज्याला सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचं कसब होतं. सुंदर व्यक्तिमत्व, समजूतदार स्वभाव, चांगलं कुटुंब. पण नोकरी? हॉटेल करिअर? नाही नाही. बाबा काहीतरी नकारात्मक बोलणारच होते. तेवढ्यात मी हस्तक्षेप केला. पप्पा, मला अजून खूप काही करायचं आहे. मला हा संसार स्वतःच्या नजरेतून शोधायचा आहे. फक्त मनमानी करायची आहे म्हणून नाही, तर स्वतःला स्वतःच्या विचारांप्रमाणे घडवायचं आहे.
दुसऱ्यांच्या इच्छेनुसार नाही. माझ्या मते संकेत जर हॉटेल व्यवसायात आहे तर ते त्याचा स्वतःचा निर्णय आहे. जर तो तुमच्या इच्छेनुसार एखाद्या तथाकथित प्रतिष्ठित क्षेत्रात डॉक्टरी किंवा इंजिनिअरिंगमध्ये जाऊन अपयशी ठरला असता तर त्याचा काही उपयोग झाला असता का? आईने लगेच उत्तर दिलं, आम्ही संकेतला आमचाच समजतो. तो नेहमी आमच्या कुटुंबासोबत उभा राहिला आहे. ती वडिलांकडे वळून म्हणाली, पवन, तुम्हालाही हे कळतंय ना? आपण त्याला आपल्यासोबतच ठेवू आणि काव्याला तिच्या शिक्षणासाठी मोकळीक देऊ. बाबांनी पहिल्यांदाच खुल्या मनाने संकेतकडे पाहिलं. मग आईकडे वळून म्हणाले, ठीक आहे. ही 2 शब्द ऐकताच संपूर्ण घर हलकं झाल्यासारखं वाटलं. जणू एका गोड वाऱ्याची लहर प्रत्येकाच्या श्वासात उतरत गेली. संकेत समजून गेला होता की त्याला राजगादी मिळाली आहे, पण त्याला त्या गादीपेक्षा मी हवे होते. तो माझ्या भावना चांगल्या प्रकारे समजत होता. त्याने आईकडे पाहत ठामपणे सांगितलं, आई, मी वचन देतो. मी तुमचाच आहे आणि कायम राहीन. मी कविताला सोडून कुठेही जाणार नाही. पण तिला मोकळं आयुष्य जगू द्या. तिला जेव्हा आणि जसं वाटेल तेव्हा ती माझ्यासोबत येईल. हे मुक्तीचं बंधन आहे, जे कधीच तुटणार नाही. मी संकेतच्या डोळ्यात पाहिलं. कधी कधी आपण कोणाच्या एवढ्या जवळ येतो की स्वतःलाही विसरून जातो. मी त्याच्या नजरेतून हरवून गेले, पण त्याच्यामध्येच विरघळून गेले. होय, हे खरंच मुक्तीचं बंधन होतं, ज्याने मला एका अदृश्य धाग्याने बांधून ठेवलं होते. कोणत्याही जाचाचा किंवा बंधनाचा एकही भार न लावता. तर ही आहे आपली छोटीशी कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.